बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर. उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबी दारफळ ग्रामपंचायतीने 3 वर्षापासून दिव्यांग बांधवांचा 5% राखीव निधी वापरला नसून दिव्यांग बांधवांची हेळसांड होत असून 5% राखीव निधी दिव्यांगांसाठी वापरावी अशी मागणी बीबी दारफळ येथील दिव्यांग बांधवांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सन 2023, 24 आणि 2025 या 3 वर्षात दिव्यांग बांधवांचा 5% राखीव निधी ग्रामपंचायतीने वापरला नाही. दिव्यांग बांधवांसाठी घरकुल दिले नाही. दिव्यांग बांधवांसाठी दुकान गाळे दिले नाही अशी तक्रार दिव्यांग बांधवांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारीद्वारे केली आहे. यावेळी प्रहारच्या संजीवनीताई बारंगुळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. नमस्कार, मी संजीवनीताई बारंगुळे, प्रहार संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षा. आज आम्ही सोलापूरला कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आलेलो आहोत. त्याचं कारण असं आहे, जो दिव्यांगाचा 5% निधी असतो, शासन निर्णय आहे. शासन निर्णयाप्रमाणे ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, आमदार निधी असेल, खासदार निधी असेल, हा नियमाने दिव्यांगाला देणं अनिवार्य आहे. परंतु तसं न होता दिव्यांगाला वारंवार पत्रव्यवहार करावे लागतात. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद असेल तिथं खेटे काढावे लागतात. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. खरं तर एकतर दिव्यांगाला बोलता येत नाही, चालता येत नाही. त्यांचं जीवन जगावं कसं हा मोठा प्रश्न असताना सुद्धा आमच्या शासन निर्णयाप्रमाणे दिव्यांगाला निधी दिला जात नसल्यामुळं आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलंय की मोठमोठ्या इंडस्ट्रीज एरिया आहेत त्यांचा सुद्धा निधी असतो, परंतु निधी दिला जात नाही. मग का दिला जात नाही? म्हणून आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिलंय. त्याच्यामध्ये दिव्यांगाचा निधी, दुसरी गोष्ट, दिव्यांगाला घरकुल योजना मंजूर झालेली असते, परंतु त्याला जागा नसते. ग्रामपंचायतीमध्ये जागा अवेलेबल करून देण्याचं अधिकार असताना सुद्धा त्यांना दिव्यांगाला म्हणजे खोटाडेपणा केला जातो आणि दिव्यांगाचं घरकुल आलेलं सुद्धा माघारी जायची वेळ येते. माझं नाव उर्मिला शंकर कुंचपर आहे. मी राहते बीबी दारफळा. माझ्या घरात 7 व्यक्ती आहोत. कर्णबधीर 6 आहेत आणि मी स्वतः अपंग आहे, अस्थिव्यंग आहे. म्हणजे मुलींचं माझं येते निराधारचं, पण ते पण आता 5-6 महिने झालं आलं नव्हतं. आता गेल्या 2 महिन्याखाली आलंय. मग त्या मुलींचं आलं नाही निराधारचं पण, आणि पंचायत समितीकडून पण भेटले नाही त्याच्या. आणि एखाद कुठल्याच कोणाला 5-7 जण पण एकाला पण घरकुलचं मंजूर झालं नाही. जगन्नाथ पवार बोलतो, बीबी दारफळ. साहेब, एखाद्या अपंगाला घरकुल नाही किंवा कुठलं काय सुविधा नाही. का नाही म्हणजे काय ग्रामपंचायत काय विचारच करत नाही. 5% निधी बी दिला नाही का? 5% 3 वर्ष झाले निधी दिला नाही अजून. एकाही अपंगाचं काय भलं केलं? शासन म्हणताय अपंगांसाठी सगळ्या योजना आहेत. अपंगासाठी आम्हाला काहीच नाही, कुठलीच योजना नाही या दारफळला. स्वतःपर्यंत बघा तुम्ही, किती लोक आले? आज जवळजवळ 30-35 आहे ती लोक. सगळं जे अपंग दिव्यांग बांधव तरी मी आम्ही आणली नाही ती. जवळजवळ 50-60 लोक आहेत आमची. कुठलं बी काम झालं नाही, घरकुल काम नाही, 5% निधी, काहीच नाही. अहो, निराधार गाळ्याची मागणी मी केली आहे, तरी सुद्धा मला देत नाही. मागणी करताय? आता 2-3 वर्ष झालं का मागणी करतो, पण देतच नाही ती. ग्रामपंचायतचा कारभार कोण बघताय सांगा? ग्रामपंचायत बरोबर सरपंच कोण आहे? सरपंच बघतोय. आहे का कोण आहे? कोण आहे सरपंच? बाई आहे सरपंच. काय नाव? कोण बघताय? त्यांचा सासरा बघतोय. शिवाजी शिवाजी बापू नवरे बघतोय. नमस्कार, मी बीबी दारफळचा एक सामाजिक कार्यकर्ता शहाजान इनामदार. मागील माझ्या स्वतः घरामध्ये माझी कर्णबधीर मुलगी असल्या कारणाने 100% कर्णबधीर आहे. मी ग्रामपंचायतीला 27/7/2025 ला रितसर पत्र दिलेलं आहे. पंचायत समितीला दिलंय, सीओ साहेबांना दिलंय, कलेक्टर साहेबांना दिले. 27 मागच्या महिन्यामध्ये दिलेलं 6व्या महिन्याचं. तर आतापर्यंत त्याच्यावर काय कारवाई करण्यात आली. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की आमची यात्रा, आता उद्या परवा यात्रा आमच्या गावची. माझी एकच इच्छा आहे की ग्रामपंचायतीचे सरपंच जे आहेत त्या सरपंचाने आमच्या दिव्यांगाचा निधी द्यावा. मागील 3 वर्षापासून दिलेला नाही. आणि दुसरी काय, तुम्ही आता यांच्या घरामध्ये 7 व्यक्ती कर्णबधीर आहेत. कसं जगत असेल तुम्ही त्याचं कॅल्क्युलेशन करा. माझ्या घरामध्ये एकटी मुलगी आहे, तर मला नकोसं झालं, सगळं झालं काय. आमची एकच मागणी आहे की बाबा आमच्या ग्रामपंचायत निधी आहे देण्यात यावा. आणि सगळ्यात महत्वाचा, ही जगन्नाथ पवार यांना मूल नाही, कोण नाही, यांनी गाळ्याची मागणी केलेली आहे ग्रामपंचायतला. काय त्यांचा गाळा मिळावा आणि शासनाचा जी आर आहे तसा की गाळा सुद्धा मिळावा. व्यवसायासाठी त्यांना गाळा देण्यात यावं. तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय? आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही. लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर.
प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा. आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल. आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये. इक्बाल फॅशन सोलापूरचं अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श. मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला. आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट सोलापूर.